झी 24 तास एक पाऊल पुढे। जिथे भविष्याचे धडे दिले जातात त्याच शाळेच्या शेजारी देशी दारूचं दुकान। उज्ज्वल भविष्यासाठी ज्या मंदिरात आपण देवाची प्रार्थना करतो त्याच मंदिराजवळ देशी दारूचं दुकान। ही अवस्था आहे सोलापूर जिल्ह्यातल्या खर्डी गावची। गावातली अख्खी पिढी यामुळे वाया गेली, पण प्रशासनाला तर आपल्या महसुलाशी देणं घेणं। तिकडे गावची पिढी वाया जाऊ दे, नाहीतर गावातल्या महिलांना या दारूच्या दुकानाचा त्रास होऊ दे। प्रशासनाला काय फरक पडतोय, पण या ग्रामस्थांना खूप फरक पडतो। म्हणूनच हेल्पलाईनची टीम त्यांच्या मदतीला धावली। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरात दारू माफिया आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं दारूचा महापूर वाहतोय। पंढरपूर आणि परिसरही याला अपवाद नाहीये। पंढरपूर जवळच्या खर्डी गावातली एक पिढीच दारूच्या आहारी गेली आहे। खर्डी गावात सीताराम महाराजांचं समाधी मंदिर आहे। गावाला राज्य सरकारनं तीर्थस्थळाचा दर्जा दिलाय। गावाला तीर्थस्थळाचा दर्जा आहे हे सर्वसामान्यांना माहीत आहे, मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या हे गावीच नसावं। कारण सीताराम महाराजांच्या समाधी मंदिराच्या अवघ्या 100 फुटावर देशी दारूचं दुकान आहे, तर तेवढ्याच जवळ जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे। खर्डी गावावर देशी दारूचा झटपट अंमल झालाय। गावातल्या अनेक तरुणांना दारूचं व्यसन लागलंय। एक पिढीच दारूच्या आहारी गेली आहे। मद्यपी तरुणांमुळे इथला सामाजिक समतोल बिघडत चाललाय। गावातल्या महिलांनी दारूच्या दुकानांना कडाडून विरोध केला असून ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आलाय। मंदिर आहे, शाळेची मुलं जवळ आहेत, त्यामुळे त्रास होतोय। दारू पिऊन मंदिरात झोपतेत, बायकांना त्रास करतात, पुन्हा मठात पण झोपतात। मग लहान मुलांचा संस्कार त्यावरच पडतोय ना। आमचे अर्ज केले, काय केले, पोलीस गाड्या आल्या, कोणी काय जुमारत नाही, करत नाही, सवरत नाही। परत जी काय होते ती चुकीच आहे समजा। गावातल्या लोकांनी ग्रामसभा घेतली। एकमतानं दारूची बाटली आडवी करण्याचा ठराव करण्यात आला। तालुका दारूबंदी समितीचे अध्यक्ष म्हणून तहसीलदारही या सभेला उपस्थित होते। दारू दुकानदारानं तहसीलदारांकडे दुकान बंद करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मागितली। ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला। दारू दुकान 1 महिन्यात बंद होईल ही अपेक्षा होती, मात्र काय चक्र फिरली कुणास ठाऊक, महिन्यानंतरही दारूचं दुकान सुरूच राहिलं। गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही। उत्पादन शुल्क अधिकारी गावात आले आणि त्यांनी तांत्रिक कारण दाखवून दारू दुकानदाराच्या बाजूने निर्णय दिला। सरकार दरबारी न्याय मिळत नाही म्हणून गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेण्याचा निर्णय घेतला। इथं दारूचे दुकान आहे ते बंद व्हावं म्हणून आम्ही 1 महिन्या 1.5 महिन्यापूर्वी 900 बायकांच्या सह्या दिली। मग ती वर पाठवली तरी पण त्याचं काय आलंच नाही अजून। हे तर त्रास होतोय ना। झी हेल्पलाईनला तक्रार मिळाल्यानंतर आमची टीम खर्डी गावात पोहोचली। गावात खुलेआम देशी दारूची दुकानं सुरू होती। पोलीस आणि जिल्हा प्रशासन डोळ्यावर पैशांची झापडं लावून बसलं होतं। झी हेल्पलाईनची टीम सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक NS मुल्ला यांना भेटली। त्यांना खर्डी गावातल्या दारूच्या दुकानाबाबत माहिती दिली। त्याचा काहीही फायदा झाला नाही। अखेर आम्ही पंढरपूरच्या तहसीलदारांना भेटलो। त्यांना खर्डी गावातल्या दारूच्या दुकानाबाबत माहिती दिली। गावकऱ्यांनी उभारलेल्या दारूबंदी चळवळीबाबत माहिती दिली। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिले। त्या गावात जाऊन सह्याची पडताळणी झालेली आहे। ग्रामसभेचा ठराव, सह्याची पडताळणीचा प्रस्ताव एक्स डिपार्टमेंट मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेलेला आहे। त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ज्याप्रमाणे आदेश प्राप्त होतील त्याप्रमाणे संदर्भात पुढील कारवाई केली जाईल। खर्डीच्या ग्रामस्थांनी आतापर्यंत एकाकी सुरू ठेवलेल्या लढ्याला झी हेल्पलाईनची साथ मिळताच बळ आलं। आतापर्यंत ग्रामस्थांची टोलवाटोलवी करणारं उत्पादन शुल्क देखील आता झी हेल्पलाईनच्या दणक्यानं कामाला लागलंय। तहसीलदारांनी या प्रकरणी जातीनं लक्ष घालणार असल्याचं आश्वासन दिलंय। त्यामुळे खर्डीच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। मात्र झी हेल्पलाईन केवळ या चौकशीवरच थांबणार नाही, तर खर्डी ग्रामस्थांनी दारूबंदीसाठी पुकारलेला लढा शेवटपर्यंत तडीच देणार आहे। झी हेल्पलाईनसाठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।